अन्यथा शिक्षण विभागीय संचालक कार्यालयात टाळे ठोकणार युवासेना ठाकरे गटाचा इशारा। कोल्हापूर शिक्षण सहसंचालक कार्यालयामध्ये गेल्या काही वर्षात फक्त भ्रष्टाचार होतोय। या ठिकाणी अधिकाऱ्यांपासून सर्व कर्मचाऱ्यापर्यंत लूट सुरू आहे असा आरोप कोल्हापूर युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलाय। शिक्षण सहसंचालक कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी शिक्षकांची लूट सुरू केली। त्या कार्यालयातील भ्रष्टाचार तात्काळ थांबवावा, त्याचबरोबर या कार्यालयात पूर्णवेळ सहसंचालक द्यावेत अशी मागणी युवासेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मंजित माने यांनी यावेळी केली। जर 8 दिवसात येथील अधिकारी पैसे मागताना आढळले आणि पूर्णवेळ शिक्षण सहसंचालक मिळाला नाही तर शिक्षण सहसंचालक कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी मंजित माने यांनी दिलाय। आज कोल्हापूर युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं विभागीय सहसंचालक कार्यालय येथे चालू असलेला जो भ्रष्टाचार आहे त्याच्या संदर्भात निवेदन दिले। प्रत्येक फाईल आली की पाकिट मागणे, पैसे मागणे अशा पद्धतीने बरबटलेले अधिकारी इथं काम करतात असा आमचा आरोप आहे। याचबरोबर आता जे नूतन विभागीय सहसंचालक इथे रुजू झालेत ते फक्त शुक्रवार आणि शनिवार हे 2 दिवस इथे येतात। मग आमच्या कोल्हापूरकरांची 2 दिवसात कशी कामं होतील? सांगली, सातारा, कोल्हापूर अशी मोठी मोठी शिक्षण संस्था असलेला आमचा हा कोल्हापूरचं जेडी ऑफिस आहे आणि इथं जर 2 दिवस अधिकारी येणार असेल तर जनतेनं काय करायचं, शिक्षकांनी काय करायचं या संदर्भात आज आमचं निवेदन होतं। आम्ही आज त्यांना इशारा दिलाय, येणाऱ्या काही दिवसात इथला भ्रष्टाचार थांबला नाही किंवा इथं पूर्णवेळ अधिकारी मिळाला नाही तर शिवसेना युवासेनेचे सगळे पदाधिकारी इथे येतील आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांना काळे फासतील आणि या ऑफिसला टाळे ठोकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। यावेळी जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे, अमित बाबर, सन्राज शिंदे, सुमित मेलवंकी, विनायक क्षीरसागर, अक्षय घाटगे, अभिषेक दाभाडे, आदित्य होलजी, सानिका दामुगडे, अक्षय मोरे, पार्थ अय्यर, मारुती कारंडे, कनिष्क शिंदे यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।